वाटून देण्यात येईल ज्यांनी या खेळपट्टीवरती कामगिरी केलेली आहे. आणि बाळूच्या प्रेमात पडले दुर्पेश मात्रे इथे आलेले आहेत, त्यांचं आपण या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करूया. ज्यांनी या खेळपट्टीवरती विकेटचं मोजमाप काय असतं आणि कशा पद्धतीने विकेट आखली जाते हे पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. पहिला चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न, ज्यानं 5,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं तो फलंदाज अमित बिल्लारे बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोडा बाराना. रोहित पाडगेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि सागर तांबडेला मिळालेलं पहिल्या चेंडूवरती यश. श्रीतेज फार्म, ज्या फार्म हाऊस वरती सातत्याने मित्र एकत्र येत असतात सुट्टी साजरी करण्यासाठी, कधी कधी रात्र देखील साजरी करतात. त्याच्यामध्ये सौरभ घाटवळ असतील, अजिंक्य काकडे असतील, त्याचबरोबर वैभव गोरे असतील, ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे नेली. सौरभ घाटवळ यांना देखील 7 समुद्रा पलीकडे लोकांनी पाहिलं आणि तेजस कांबळे साहेबांचा वाढदिवस देखील युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहताना शुभेच्छा देखील दिल्या. आणि आमचे राकेश गायकवाड देखील फेमस झाले, ज्यांचा चेहरा ऑन स्क्रीन वरती सातत्यानं आपण पाहतोय. टोटल नेक्स्ट बॅटर अनस आता मैदानामध्ये गेलाय. अनसचा फटका देखील बसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि त्यांनी सोडलाय झेल. असं म्हणतात पकडा कॅच आणि जिंका मॅच, पण इथे सागर तांबडेनं हा कॅच सोडलाय. प्रमोद शेठ बैलमारे खुश आहेत आणि त्यांचा संघ पुढे चाललाय. प्रमोद शेठ बैलमारे साहेबांनी कर्णराच्या खांद्यावरती हात ठेवला आणि जो वेग पकडला ना टीम सावरोळी संघानं, तो नॉनस्टॉप प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एका धावेनं स्कोर कार्ड वरती नोंद केली जाते. घुटना टेक, तमाशा देख, पण तमाशा केलाय गोलंदाजानं. स्ट्राईक एंड वरती इरफान आहे, एक जबरदस्त फलंदाज, ज्याच्या बॅट वरती चेंडू मात्र आला नाहीये. निर्धाव चेंडूची झाली सांगता सागर तांबडेनं केलंय कमबॅक. इथे मात्र जबरदस्त आलेला हा 4 धावांसाठी बोनसचा चौकार आहे. असं वाटलं होतं हा चेंडू अडवला जाईल रोहित पाडग्याच्या माध्यमातून, हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धावांनी आता टोटल 5 हा आकडा पूर्ण होतोय. आमचे समीर मसूरकर या व्यासपीठावरती बसलेत. रात्रीची वेळ झालेली आहे, जवळजवळ आता वाजलेले आहेत 3 आणि या दरम्यान जर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जर एखादा चहा घ्यायला गेलो तर कमीत कमी 550 रुपयाचं बिल भरावं लागेल. पण इथे खेडेकरांची चहा फक्त 10 रुपयात आहे, जिचा आनंद आकाश शेठ कलवार घेत आहेत. पण इथे पलटवार केलाय गोलंदाज सागर तांबडेनं. चौकारानंतर त्यानं हा चेंडू फेकलाय निर्धाव. अंकेश तांबडे सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न, यष्टरक्षकाने या चेंडूला सोडलंय, पण इथे मात्र आता पंचांकडे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि पंचांनी केलेली मागणी आहे. हा चेंडू नक्की वाईट आहे की नो हे पाहिलं जाईल, नक्की काय घडलं हे पाहिलं जाईल. पण सिंगल तर मात्र आली आहे. चला तिसरे पंच आता पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. सगळ्यांनाच पाहायला मिळतंय. 4, 5, 6, 7 सगळे पंच आता बघतायत नक्की काय घडलं. टीव्ही अंपायर ज्यांच्या नजरा आता या ऑन स्क्रीन वरती आहेत. अक्षय देशमुख आलेत, बराचसा दूरचा प्रवास करून आलेत, ज्यांना प्रेमानं सगळे बुग्गी म्हणतात. बुग्गी
इट्स अ व्हाईट बॉल असा निर्णय आलाय पंचांचा. व्हाईट +1 अशा 2 धावांनी आता स्कोर वरती वाढ होईल. 7 धावा स्कोर वरती आहेत. अन्वी 11 सावरोळी मानकिवलीच्या मैदानामध्ये देखील टॉप 5 मध्ये आहे ना. नक्कीच तुषार, अन्वी 11 सावरोळी खरं तर टॉप 5 मध्ये पोहोचले, पण या सीझन मध्ये वीरेश्वर कधी पोहोचणार याचं उत्तर तुम्हालाच आता द्यावं लागणार आहे. समीर मसूरकरांच्या स्पर्धेमध्ये नक्कीच टॉप 5 सुपर 4च्या रेसमध्ये आपल्याला वीरेश्वर संघ पाहायला मिळेल. चांगली कसरत करतील आता आणि चांगली कामगिरी करताना आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळतील. पण हा क्रिकेटचा खेळ इथे कधी काय घडतं या मॅच मध्ये आता आपण फोकस करूया. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 7. 1-7 टीम शिळपाटा संघ मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा तिसऱ्या पंचांची मागणी केली का. बघा काही सेकंद असतात आपल्याकडे, 15 सेकंद असतात टेनिस क्रिकेटमध्ये. षटक संपल्यानंतर तुम्ही कशी काय मागणी करू शकता. 15 सेकंदाच्या आत निर्णय घ्यावा लागतो या टेनिस क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27 सेकंद माझ्या माहितीनुसार. आणि माझ्या बरोबरीनं बरेचसे महाराष्ट्र बोर्डाचे कोण कोच आहेत तर कोण गुणलेखक आहेत, तर तिकडे मास्टरमाइंड इकू थिएटर क्रिकेटचा अनुभव घेतलेला खेळाडू आहे. या सगळ्यांचा आणि समीर मसूरकर साहेब स्वतः महाराष्ट्र क्रिकेट बोर्डावरती आहेत. रायगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत की खजिनदार. डायरेक्टर रायगड लेदर क्रिकेट असोसिएशनचे डायरेक्टर नगरसेवक समीरजी मसूरकर मॅचचा आनंद घेतात. बॉलर हर्षद सोगलेचा हा चेंडू उंच गेलाय, लांबी देखील पाहायला मिळाली, सीमारेषा देखील गाठली, मिड विकेटच्या बाहेर. चेंडू जातोय वाघाची धाड, फोडलाय पहाड, चेंडू जातोय आसमानी सफर करताना सीमारेषा पार. बिग 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 षटकार. तेरा धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विक्रांतजी गायकवाड, जर या व्यासपीठावरती आपण यावं, जर या मैदानावरती आपण आहात तर प्लीज व्यासपीठावरती या. क्रिकेटचे दर्दी आहेत. अजमलला देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. शिळपाटा गावातील हा अंडरम बॉक्स क्रिकेटचा जबरदस्त खेळाडू आणि त्याचबरोबर ओरम बॉक्स क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं फलंदाजी आता करताना पाहायला मिळतोय. त्याला वाढदिवसाच्या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये माझ्याकडून सुनील चव्हाण, साई सिरामिक यांच्याकडनं आणि श्री तेजफार्म मित्र ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊया. या अजमल व्यासपीठावरती या खेळाडूच्या नावावरती देखील अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये बरीचशी पारितोषिक आहेत. प्लेयरचे सिरीजचे किताब त्यानं जिंकलेले आहेत. ऑफस्टमच्या लाईन मध्ये हा चेंडू टाकलाय. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख. तिसऱ्या पंचांची मागणी आहे व्हाईट साठी, बॅटरनं केलेली मागणी आहे. अजमलचं स्वागत वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावरती या व्यासपीठावरती केलं गेलं आणि तिसरे पंच आता चेक करतील काय घडलं आणि काय बिघडलं. दूध का दूध, पाणी का पाणी होगा. तिकडे खेडेकर स्टॉल वरती गर्दी झालेली आहे. आपण बघतोय कोणी वडापावचा आनंद घेतोय, कोणी बुर्जीचा आनंद घेतोय, तर कोणी चहाचा आनंद घेतोय. विशाल खेडेकर खुश आहेत, बंटी गायकवाड खुश झालेले आहेत आणि विशाल खेडेकर यांच्या सौभाग्यवती देखील खुश आहेत. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय. रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल झालाय. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज हर्षलनं टिपलाय झेल आणि इथे इरफान नावाचं वादळ केलंय शांत. हर्षलला सांगितलं पाहू नका माझा अंत, मी केलंय इरफानला शांत. स्कोर कार्ड वरती आता धावा लागल्यात त्या क्या मेरा क्या तेरा. 13 तारीख आदरणीय
तेजसजी कांबळे यांचा वाढदिवस, त्याचबरोबर अजमलचा देखील वाढदिवस आहे, जो बर्थडे बॉय आता मैदानामध्ये दाखल झालाय. आज 13 तारीख आहे. काही दिवसातच खोपोली क्रिकेटचा वर्ल्ड कप, रायगडच्या पटलावरची एक मोठी स्पर्धा थोड्याच दिवसात येणार आहे. दिनांक 27, 28, 29 आणि 30 या 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा याच मैदानावरती आदरणीय समीर मसूरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. यंदा काहीतरी नवीन आहे. कदाचित ग्रामीण क्रिकेटमध्ये ओपन क्रिकेटचे खेळाडू देखील आयकॉनच्या स्वरूपात पाहायला मिळू शकतात, किंवा ओपन क्रिकेटचे देखील बरेचसे खेळाडू आपल्या संघातनं खेळताना पाहायला मिळू शकतात. काहीतरी नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार. एक काळ जमाना होता उदय कोळंबेचा. मी पाहिलंय स्वतः पालीच्या मैदानावरती डिंगडॉंग संघासमोर, ज्याच्या कित्येक 50s मला पाहायला मिळाल्या. संजय सोलंकीच्या नेतृत्वाखाली वर्धविनायक संघानं काय सामने जिंकले, पण आज त्याच संघामधला एक गोलंदाज राजू ओवाळ थोडासा अडचणीत आलेला आहे. एक हात मदतीचा म्हणून त्याला सगळ्यांनी मदत करावी हीच माझी सगळ्यांना विनंती. पण इथे आता पंचांकडे पाहिला तर वाईट चेंडूचा इशारा. हृदयविकाराचा त्याला झटका आल्यामुळे तो थोडासा अनफिल्ड आहे आणि त्याचा खर्च खूप जास्त असल्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करतोय की राजू ओवाळ सरांना जी काही तुमच्याकडनं मदत करता येईल ती एक हात मदतीचा म्हणून आपण करावी. पुन्हा ब्लाइंड शॉट. इथे मात्र अनस या फलंदाच्या माध्यमातून खेळला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जबरदस्त ही स्पर्धा. अल्पेश लेवन लवचिके फौजी आता मात्र वडापावचा आनंद घेतात. इंडियन बर्गर, पोटाची भूक भागवणार, खूप कमी पैशात मिळणारं हे खाद्य आहे, जे प्रत्येकाला हवं असं वाटतं. पण सिलेंडर महाग झाल्यामुळे ते पण महाग झालंय. आजचे दिन आएंगे असं म्हटलं होतं, पण खरंच खूप चांगले दिवस आता बघायला लागतात. 1960 साली इंडियन बर्गर जन्माला आला. वडापाव मराठी उद्योगामध्ये, मराठी माणसाच्या माध्यमातून मुंबईमध्ये अशोक वैद्य यांनी पहिलं हे खाद्य चालू केलं. मुंबईचा वडापाव आता महाराष्ट्राचं खाद्य आहे. जगभरात फेमस असलेलं हे खाद्य आहे. रामशेठ यादव आलेले आहेत. एक आंधी, एक जलजला, एक तूफान, एक बार कमिटमेंट कर ली तो मैं खुद की नहीं सुनता. मला समीर मसूरकर साहेब सांगतात त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या स्पर्धेमध्ये युट्यूबचा स्पॉन्सरशिप होणार आहे. समीर मसूरकर साहेब लाईव्ह आहे स्पर्धा, रेकॉर्डिंग होतीये. ते म्हटले दिलं की दिलं. मी म्हटलं ना, एक बार कमिटमेंट कर ली तो खुद की नहीं सुनते. चेंडू उंच गेलाय. पुन्हा लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. पण इथे सप्पाळ साहेब आज देखील नाराज झालेत. सप्पाळ साहेब आज देखील नाराज आहेत. त्यांच्या मुलाला शोधतायत ते. मानकिवलीला गेले होते ते मला सांगतायत. एक आरोग्यासाठी धाव त्याची पूर्ण झाली नाहीये, बसलाय आता तिकडे, असं ते स्वतः सांगतायत. असो, क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये असं घडतं. अजयजी मोहिते यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्कोर कार्ड वरती धावा लागले त्या टोटल 16. अजयजी मोहिते इथे आले, त्यांना नक्की विचारूया आपण ही स्पर्धा कशी वाटतीये. एक काळ त्याची बॉडी बघण्यासारखी होती, पण आता व्यस्त आहेत आपल्या व्यावहारिक जीवनामुळे. आणि राम यादव जेव्हापासून त्यांच्या जवळ आले
तेव्हापासनं त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आनंद झालाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे अक्षय पवार. पवार की पॉवर, पण इथे फटका फसला आणि 440चा करंट लागलाय अक्षय पवारला. गोलंदाजानं दिलाय झटका. वैभव मैतरनं चेंडू टाकला बैदर. अजय सर आता मायक्रोफोन वरती जॉईंट होतील. सर कसं वाटतं ही स्पर्धा आपणास? हॅलो, खूप बरं वाटतंय अशी स्पर्धा बघण्यासाठी. आणि त्यात व्यासपीठावर बसलेले राम शेठ यादव आणि तुषार अहिर आणि समीर मसुरकर, तर खरंच अशी ही स्पर्धा बघण्यासाठी खूप बरं वाटतं जरा. आणि आज तेजस्वी कांबळ्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावे. कांबळे साहेब आत्ता तर नाही आहेत, पण त्यांना खरंच मी सांगतोय, त्यांच्या माझ्या मनामनासून त्यांना मी शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कांबळे साहेब. हे होते अजयजी मोहिते, मॅन फ्रॉम वरची गोपोली, ज्यांनी तेजस्वी कांबळे साहेबांना आणि या स्पर्धेत खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अजयजी. वळूया आपण मॅच कडे. नूर मैदानामध्ये गेला, पण असं वाटलं होतं तो कोहिनूर होईल शिळपाटा संघासाठी, पण त्याचा फलंदाजानं अर्थातच फलंदाजी करताना गोलंदाजानं काढलाय धूर. तो शून्याच्या घरात करतोय परतीचा प्रवास. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 16 या आकड्यावरती. जणू काही हँडब्रेक खेचला गेला. नेक्स्ट बॅटर अन्सार. अन्सार आलाय मैदानामध्ये. अन्सारला आपण पाहतोय. बाळू देखील आनंद घेतोय मॅचचा. इथे मात्र वैभवचा हा देखील चेंडू गेलाय निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोरकार्ड वरती धावा लागल्यात त्या 16. म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या एका धावेचं षटक फेकलंय गोलंदाज वैभव मैतरना आणि 3 विकेट 3 गडी त्याने या षटकामध्ये मिळवले. चांगलं कमबॅक केलंय अन्वी 11 सावरोळी संघासाठी. प्रमोद शेठ बैलमारे आज खुश आहेत ते आपल्या संघावरती, पण माझ्यावरती का नाराज आहेत मला अजूनपर्यंत संबंध नाहीये. शेवटचं आणि अंतिम षटक, तोडफोड मार धाडवलं षटक आहे. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज गौरव घोसाळकर, मिस्टर डायनामाइट. स्ट्राईक एंडवरती अजमल, आजचा बर्थडे बॉय. फुल टॉस, फुल टोल वसूल करायला हवा होता, पण हा चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं आरपार. चाबुक शॉट, बॅटचा आवाज स्वीट साऊंड आला आणि त्यानंतर 4 धावा पाहायला मिळाल्या. चौकार. 20 धावा आता स्कोरकार्डवरती आल्यात. राम शेठ यादव आले, मला आनंद झाला. आता येणाऱ्या काही दिवसात बालमित्र मंडळाचं देखील 101 वर्ष आहे. राम शेठ यादव यांच्या मनामध्ये बऱ्याचशा संकल्पना आहेत, आता ते साक्षात पुढे येतील. डॉट चेंडूचा इशारा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि ते चेंडू गेला निर्धाव. येणाऱ्या काही दिवसामध्ये वीरेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचं देखील आयोजन होणार आहे 2 तारखेला एडन गार्डन क्रीडा नगरीमध्ये. अंडरम बॉक्स क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचे मुख्य आयोजक आकाशजी चव्हाण, अक्षय दाभाडे, मनोज भोईर असे बरेचसे दिग्गज अंडरम बॉक्स क्रिकेटचे खेळाडू आहेत.
बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतोय. खरंच बोलतोय का? नक्की ना? अजय सर. हो अजय सर. कुठलं गाणं बोलतोय सांगा लगेच सांगा. डॉट बॉल का? आणखीन एक डॉट चेंडूचा इशारा. या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ झालाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 20. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. ती टीम अन्वी 11 सावरोळी संघाला. मी अन्वी 11 सावरोळी संघाला विनंती करेल आपण डगआउट मध्ये येऊन असं नसतं बा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा अजय मोहिते सर मायक्रोफोन वरती जॉईंट होतील आणि यावेळेस प्रत्येकाचं मनोरंजन करताना एक गीत रामशेठ यादव यांच्या नावानं मात्र ते गातील. चोवीस चेंडू मध्ये 21 धावांची गरज अन्वी 11 सावरोळी संघाच्या विरोधात. आता आपल्याला पाहायला मिळेल शिळफाटा संघाची गोलंदाजी. डीजे बंद केलाय. माईकवर लावावं लागेल मला. तू गाणं तर बोल, माईकवर लावतो. मी करतो ना. ते गाणं मला ऑन करून दे. गाणं ऑन कर ना. गाणं ऑन कर, याला लाव. म्युझिक आहे ना ती. मध्ये म्युझिक ऑन कर. म्युझिक काढ, म्युझिक काढ. नापास झालेला अजून पिशवी घेऊन यायचा तो मार्गात. वैभव शेठ गोरे आणि विशाल शेठ धुमाळ यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. चेंडू कमी पडलेत त्यामुळे आपण यावं लागेल. अजून इथून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. 24 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये ट्विस्ट वाढलाय. लो स्कोरिंग सामना आहे पण कधीही हाय व्होल्टेज होऊ शकतो. नेहमी लो स्कोरिंग सामने एकतर एकतर्फी होतात नाहीतर हाय व्होल्टेज होतात. पण या मॅच मध्ये जे ट्विस्ट लढलंय ते मात्र पूर्ण करावं लागेल टीम शिळपाटा संघाला. बाळा साळुंके सर आशाभूत नजरेने या संघाकडे पाहतायत. एक काळ या संघाचे हिस्सा होते. स्ट्राईक एंड वरती मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर आणि वीर 11 सावरोळी संघासाठी खेळताना आपण इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला संधी होती. नूर ये तूने क्या किया. आज नूरचा दिवस पाहायला मिळत नाहीये.
लगातार असं वाटलं होतं वार होईल, पण इथे एका धावेनं स्कोअर कार्डवरती वाढ झाली आहे. 24 मध्ये करायचे होते 21, आता शेवटचे 23 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. बुफरान गोलंदाजी मार्गवरती आहे, एक जबरदस्त गोलंदाज. मुनावर गोलंदाजी मार्गवरती आहे आणि मुनावर वरती केलाय वार. अमित भिल्लारेच्या हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय. अंकेश तांबडे भडकलेत, त्यांना माहिती होती इथे 2 धावा झाल्या असत्या. तडकती भडकती आंधी. स्कोअर कार्डवरती 2 धावसंख्येची नोंद. पाटला 21 धावांचा होतोय. अजय सर मोहिते देखील तयार झालेत. हा फटका आसमानी सफर करताना पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खेडेकर स्टॉल चालू आहे याचा संकेत देणारा येतोय षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 8. चेंडू झालेत ते या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्येची नोंद. पाटला 21 धावांचा होतोय. संदेश शेठ यादव आलेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश येवले टूर्स अँड ट्रॅव्हल्स. काय ट्रॅव्हल्सचं नाव? एमबी टूर. जे नेतात सगळ्यांना भूर भूर असे प्रथमेश येवले मात्र या व्यासपीठावरती आहेत. आणि त्यांनी आता घोषणा केली आहे वीरेश्वर वरची कोपोली संघानं जर इथून पुढे नाईट रजनीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर एमबी टूर कडनं त्यांना एक चांगली टूर दिली जाईल. टीम वीरेश्वर वरची कोपोली संघाला ही सुवर्ण संधी आहे. चांगलं कमबॅक करतील अशीच आपण अपेक्षा करूया. ओमकार देखील त्या संघाचा हिस्सा आहेत. टोटल स्कोअर कार्ड वरती 10 धावसंख्येची नोंद झाली आहे. विजयासाठी 11 धावांची गरज. प्रमोद शेठ बैलमारे आनंद घेत आहेत आणि त्यांचा आनंद आता गगनात मावत नाहीये. गगनचुंबी आसमानी सुलतानी जिलानी बिग 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 षटकार. मिस्टर डायनामाइट गौरव घोसळकरच्या बॅटमधनं टोटल 16 धावसंख्येची नोंद. 16 का डोला 42 की छाती जिगरा आहे टायगर. गौरव घोसाळकर बरसला. पहिलं षटक समाप्त झालं. टोटल 16. आता मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया अर्थातच अजय मोहिते सरांना. हॅलो. कुठलं गाणं लाव स्टॉप चालू कर ना. नूर आ गया है